नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञान मंडळ मध्ये, जिथे मिळते ज्ञान, प्रेरणा आणि रोचक माहिती. ज्ञानाची बदलू शकतो तुमचा विचार. आजपासून लाखो वर्षांपूर्वी एक उत्कापिंड होऊन एक मोठं सरोवर तयार झालं. त्या सरोवराचे पाणी हळूहळू वाढत आहे. ती ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्याचे नाव आहे बुलढाणा. या जिल्ह्याची थोडी माहिती जाणून घेऊया. बुलढाणा जिल्हा 9661 चौरस किलोमीटरचा क्षेत्रफळ घेऊन आणि शेजारी उत्तरेस मध्य प्रदेश आणि सातपुडा पर्वतरांगा घेऊन वसलेला जिल्हा म्हणजे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात चिखली, जळगाव, जामोद, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, खामगाव, संग्रामपूर, शेगाव आणि लोणार हे तालुके येतात. पाण्यासाठी पूर्णा आणि पैनगंगा व त्यांच्या उपनद्या निपाणी, पांडव, बोर्डी, नळगंगा, वनगंगा, खडकपूर्णा यांचा आशीर्वाद आहे. अखंड महाराष्ट्राची राजमाता जिजाऊ साहेबांची माहेरघर आणि जन्मगाव सिंदखेड राजा ही या जिल्ह्यात आहे. विदर्भाचे पंढरपूर व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री गजानन महाराज गण गण गणात गोटे बोलत या जिल्ह्यात शेगावात विराजत आहेत. संपूर्ण जगातील सर्वात उंची 3ऱ्या क्रमांकाची हनुमानाची 108 फुटाची मूर्ती नांदूर येथे आहे. सैलानी बाबा दर्गा चिखली, बालाजी मंदिर मेहकर, रेणुका माता मंदिर चिखली, आनंद सागर शेगाव, धम्मगिरी बुलढाणा ही सर्व श्रद्धास्थानांनी या जिल्ह्याची शोभा वाढवलेली आहे. वृक्ष हे मनुष्याचे मित्र आहेत आणि याच वृक्षांचं अभयारण्य कुशीत घेऊन जिल्हा ज्ञानगंगा अभयारण्य या नावाने सर्व प्राण्यांना जीवनदान देत आहे. या जिल्ह्यात अग्रेसर आहे. आंब्याच्या आकाराचा हा जिल्हा सर्व नैसर्गिक संघटनांना घेऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करत सर्व नागरिकांचा विकास करत आहे. याला आधी विलटणा असेही म्हणत होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि ज्ञान बदलला सबस्क्राईब. पुन्हा भेटूया एका नवीन ज्ञानपूर्वक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.